मायानगरी मुंबईतील काळाचौकी येथे एका 10 बाय 10च्या खोलीमध्ये काही सहकाऱ्यांनी मिळून सहकार क्षेत्रात सुरू केलेली एक छोटीशी संस्था म्हणजे यशोमंदिर पतसंस्था. शेळके मास्तर, महाले मास्तर, बोडके मास्तर यांच्यासारख्या दूरदृष्टी असणाऱ्या व्यक्तिमत्वांमुळेच 1979 साली या संस्थेची स्थापना झाली. 1979 मध्ये 3 दूरदृष्टी संपन्न मित्रांनी यशोमंदिर सहकारी पतपेढी मुंबईची पायाभरणी केली. ही संस्था केवळ एक आर्थिक संस्था नसून सामूहिक विश्वास आणि सहकारी भावनेचे प्रतीक बनली. संस्थेच्या स्थापनेनंतर तिच्या सर्वांगीण विकासासाठी श्री MS गायकर दादा यांनी अतुलनीय योगदान दिले. सहकारी खात्यातील सरकारी नोकरीचा त्याग करून त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले. प्रारंभीच्या अवघड काळात संस्थेचा प्रशासकीय आणि व्यावसायिक कारभार त्यांनी कुशलतेने हाताळला आणि तिच्या पायाभरणीचा मजबूत पाया रचला. त्यांना नंतर स्वर्गीय श्री S.J. हुलवळे यांच्या रूपात एक समर्थ नेतृत्व मिळाले. या 2 विभूतींनी खांद्याला खांदा लावून एका छोट्याशा रोपट्याला विशाल वटवृक्षात रूपांतरित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली पतपेढीने केवळ स्थानिक स्तरावरच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरही झपाट्याने प्रगती केली. या प्रवासात त्यांना श्री S.S. हांडे, स्वर्गीय J.D. मते तसेच इतर अनेक समर्पित अध्यक्षांचा पाठिंबा मिळाला. या सर्वांच्या अथक परिश्रमामुळे आणि संपूर्ण समर्पणामुळे यशोमंदिर सहकारी पतपेढी आज राष्ट्रीय कीर्तीचे शिखर गाठू शकली. 1980 साली सुरू झालेल्या एका संस्थेचे रूपांतर आज महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सुमारे 22 शाखांमध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळते. पतसंस्थेची आर्थिक उलाढाल जवळपास 550 कोटीहून अधिक झालेली आपण पाहू शकतो. सर्वसामान्य माणसांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली होती आणि म्हणूनच या भरभराटीचे खरे श्रेय जाते ते या सर्व संस्थापकांना. म्हणूनच येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये या सर्व व्यक्तिमत्वांना प्रेरणास्थान ठेवत यशोमंदिर पतसंस्थेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही संस्थापक पॅनल म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहोत. यशोमंदिर पतसंस्थेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि सभासदांच्या हितासाठी संस्थापक पॅनलमधील उमेदवारांचा मोलाचा सहभाग राहिलेला आहे आणि इथून भविष्य काळातही तो कायम असेल. संस्थापक पॅनलमधील सर्वसाधारण मतदारसंघ प्रवर्गातील अनुक्रमांक 1 चे असलेले आपले उमेदवार आहेत श्री भानुदास शंकर आरोटे. यशोमंदिर सहकारी पतपेढीच्या विकासाच्या प्रवासात श्री भानुदास आरोटे यांचे योगदान अतुलनीय आहे. सध्या ते संस्थेचे संचालक आहेत. अगदी सुरुवातीच्या काळात जवळपास 15 वर्ष त्यांनी संस्थेचे ठेव प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. त्यांच्या कष्ट, प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमतेमुळे ते पुढे संचालक आणि नंतर उपाध्यक्ष पदापर्यंत पोहोचले. श्री भानुदास आरोटे यांच्या सहकारी तत्वाच्या अभ्यासू ज्ञानामुळे संस्थेचा सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या विकास सुरक्षित राहिला आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा खूप मोठा फायदा त्यांच्यामुळे संस्थेला होणार आहे. क्रमांक 2 वर असलेले आपले दुसरे उमेदवार आहेत आरोटे भाऊ रमाजी. हिंदुस्तान युनिलिव्हर सारख्या मोठ्या कंपनीतून ते सेवानिवृत्त आहेत. संस्थेच्या स्थापनेपासून म्हणजेच सन 1979 पासून ते आज 2025 पर्यंत ते संचालक आहेत. या दरम्यान त्यांनी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष ही पदे भूषवली आहेत. त्याचप्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराज विश्वस्त संस्थेचे ते सल्लागार देखील आहेत. आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा खूप मोठा फायदा त्यांच्यामुळे या संस्थेला होणार आहे. अनुक्रमांक 4 वर असलेले तरुण व उच्च शिक्षित उमेदवार म्हणजेच श्री अंकुश शांताराम बोडके, ज्यांनी संस्थेसाठी उपाध्यक्ष तसेच संचालक म्हणून कार्य करून एक वेगळाच ठसा उमटवला आहे. तंत्रज्ञानाची माहिती, भविष्याचा वेध तसेच प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास यामुळे पुढील काळातही यशोमंदिर संस्थेला त्यांचा मोठा फायदाच होणार आहे. अनुक्रमांक 6 वर असणारे आपले पुढचे उमेदवार आहेत B.G. गायकर साहेब. वक्तृत्वावर असलेली पकड, संस्थेमध्ये कार्य करण्याचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव
संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करण्याचा त्यांचा अनुभव आणि गेली कित्येक वर्ष संचालक असण्याचा अनुभव हा यापुढेही संस्थेसाठी कामीच येणार आहे. अनुक्रमांक 7 वर आहेत ते संस्थेचे संस्थापक आणि सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्री MS गायकर दादा. शासकीय सहकार विभागात काम करण्याचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या दादांनी या संस्थेला वटवृक्षात नेण्याचा मोलाचा वाटा उचलला आणि त्यांच्या अनुभवाची पुढेही आपल्याला मोठी शिदोरी लाभणार आहे. अनुक्रमांक 8 वर असलेले किरण गोविंद गवांदे हे मुंबई डबेवाला या प्रतिष्ठित संघटनेच्या सचिव पदावर काम करत आहेत. मुंबई डबेवाला क्षेत्रात काम करणारे गवांदे किरण गोविंद यांनी देश विदेशातील विविध नामांकित कंपन्या, शाळा, महाविद्यालय या ठिकाणी जाऊन मुंबई डबेवाला व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले आहे. अनुक्रमांक 11 वर असणारे आपले पुढील उमेदवार आहेत माननीय श्री हांडे मंगेश शिवाजी. हे एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात. माऊली जगदंबा नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदाचा देखील त्यांना अनुभव आहे. अनुक्रमांक 13 वर असणारे आपले पुढील उमेदवार आहेत माननीय श्री हुलावळे दिनेशचंद्र नामदेव. यांनी पदव्युत्तर शिक्षण घेऊन पत्रकार म्हणून आपली कारकीर्द गाजवली आहे. ते माळशेज रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष देखील आहेत. 1985 पासून यशोमंदिरचा ठेव प्रतिनिधी, कर्मचारी, कार्यकर्ता म्हणून सक्रिय सहभाग त्यांचा राहिलेला आहे आणि सन 2002 ते 2019 या कालावधीमध्ये संचालक म्हणून त्यांचा अनुभव आहे. अनुक्रमांक 16 वर असणारे आपले पुढील उमेदवार आहेत मवाळ विजयकुमार भाऊराव. गोदरेज सारख्या कंपनीमध्ये कार्य करत असताना त्यांनी यशोमंदिर सेवा मंडळाचा कार्यभार देखील पाहिला आहे. अनुक्रमांक 22 वर असणारे आपले पुढील उमेदवार आहेत शिंगोटे संतोष रामचंद्र, जे स्वतः अभियंते असून एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये चांगल्या पदावर ते कार्यरत आहेत. तसेच सामाजिक क्षेत्रातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. अनुक्रमांक 23 वर असणारे आपले पुढील उमेदवार आहेत उगले अमोल ज्ञानेश्वर. ते उच्च शिक्षित असून आपल्या व्यवसायामध्ये उत्तम काम करत आहेत. सहकार मधुकर मित्र पतपेढीमध्ये त्यांनी उपाध्यक्ष म्हणूनही काम केलेले आहे. अनुक्रमांक 24 वर असणारे आपले पुढील उमेदवार आहेत वाळुंज अशोक गोविंद. हे मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये अधिकारी होते. तसेच ते संस्थेचे माजी अध्यक्ष असून संस्थेमध्ये अतिशय सक्षमपणे व सक्रियपणे काम केले आहे. भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघ प्रवर्गातील आपले अनुक्रमांक 1 चे उमेदवार आहेत माननीय श्री नागरे बजरंग सोमनाथ, जे संस्थेचे विद्यमान संचालक असून प्रदीर्घ वर्ष संस्थेची सेवा त्यांनी केली आहे. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ प्रवर्गातील अनुक्रमांक 1 चे उमेदवार आहेत माननीय श्री जाधव मारुती बबन. हे उच्च शिक्षित असून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिक्षण अधिकारी म्हणून त्यांनी आपले काम पाहिले आहे. इतर मागासवर्गीय मतदारसंघ प्रवर्गातील अनुक्रमांक 2 चे उमेदवार आहेत माननीय श्री फाफाळे दिनेश बबन, ज्यांचा इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव आहे. इन्शुरन्स क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल आत्तापर्यंत त्यांना 22 विदेश पुरस्कार मिळाले आहेत. तसेच ते बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई येथे सल्लागार म्हणून देखील काम करत आहेत. महिला राखीव मतदारसंघ प्रवर्गातील अनुक्रमांक 1 वर असणारे आपल्या उमेदवार आहेत सौ रसिका महेंद्र गायकर, ज्या उच्च शिक्षित असून इन्शुरन्स क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. अनुक्रमांक 3 वरील आपल्या पुढील महिला उमेदवार आहेत श्रीमती गवांदे उल्का शंकरराव. ह्या देखील उच्च शिक्षित असून सेवानिवृत्त मुख्याध्यापिका राहिल्या आहेत. त्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा व संचालिका म्हणून त्यांनी कार्यभार पाहिला आहे. अशा या उच्च शिक्षित आणि अनुभवी व्यक्तिमत्वांचे पॅनल आहे संस्थापक पॅनल. 2025 ते 30 साठी होणाऱ्या संचालक मंडळ निवडणुकीमध्ये यशोमंदिरच्या उज्ज्वल भवितव्यासाठी संस्थेचे संस्थापक माननीय श्री MS गायकर दादा
यांच्या नेतृत्वाखाली संस्थापक पॅनल निवडणूक लढवत आहे. संस्थापक पॅनलचे निवडणूक चिन्ह आहे कप बशी. कप बशी या चिन्हावर शिक्का मारून संस्थापक पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा. मतदान दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत. लक्षात ठेवा, आपली निशाणी कप बशी. निर्धार पक्का आणि कप बशीवरच मारा शिक्का. धन्यवाद.